गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी. बघून तुम्ही कसे आहात आणि तुमचा दिवस कसा गेला. ओके, शुक्रवारी जी आपण 7 तारखेसाठी प्रेडिक्शन केलं की मी 780च्या वरती काहीतरी करेन किंवा 520च्या खालती करेन काहीतरी. एक ट्रेंड लाईन पण टाकली होती आपण. झालं काय? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे आपला डिमांड सप्लाय झोन किंवा आपण रेसिस्टन्स बोलतो या सपोर्ट बोलतो, ह्या गोष्टीवरती मार्केट आपल्या लेवल प्रमाणे चालले. बघा, कधी कधी येत ना काही काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर असतात आणि आपण त्या नशिबाला दोष देतो. हा, काही गोष्टी अशा असतात की त्या वारंवार केल्याने त्याच्यामध्ये आपल्याला एक नित्यनिवाणी गोष्ट खूप उपयोगी पडते. या आसान होते म्हणून बोलतो, सोपी पडते. म्हणजे समजा मला कार्पेंटरच काम येत नाहीये, मला खेळा मारता येत नाही, पण मी जर 10 वेळा खेळ मारायचा प्रयत्न करेन तर मला ते येईल आणि कमी 1-2 महिने 6 महिने 1 वर्षानंतर मी एकाच फटक्यामध्ये खेळ मारू शकेन. किंवा कुठलंही काम असू दे, म्हणजे ते रिक्षा चालवणं असू दे किंवा जेवण बनवण्याचं कुक असू दे किंवा काही असू दे. पहिल्या गोष्टीमध्ये आपण तज्ञ होत नाही, त्यासाठी वारंवार केलेला अथास प्रयत्न, प्रॅक्टिस, एक्सपिरियन्स हे मोजलं जात आहे. वारंवार आपल्या लेवल्स वरती मार्केट ठाम चाललंय म्हणजे काय, याचा अर्थ आपला टेक्निकलचा विषय जो आहे तो खूप सुंदर चाललाय. बघा, आजचा जो व्हिडिओ आपण उद्यासाठी बनवतोय, सोमवारसाठी, आणि सोमवारचा जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा आपण रविवारच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आज रविवार आहे त्या रविवारच्या व्हिडिओमध्ये आपण लगभग पुऱ्या हप्त्याचा वीकली एक्सपिरियन्स पण करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. जेव्हा आपण वीकली बनवतोय, जेव्हा आपण वीकली कॅन्डल्स बनवतोय, तेव्हा आपण सगळ्या गोष्टी बघतो. त्यामुळे व्हिडिओ जरा मोठा असतो, शेवटपर्यंत राहा. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये आपण काय करू शकतो, उद्या मार्केट कसं काम करेल ह्याचा आपण विचार करूच आणि बघू पण. त्या अगोदर आपण जरा डिटेल्स बघूया. ओके, काय गोष्टी तुमच्या कानावरती आल्या असाल, तुम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून बघितलं असाल की 12 ऑगस्टला नो ट्रेडिंग करून एक विषय चाललाय. तुम्हाला माहिती नसेल. 12 ऑगस्टला काय आहे? तर बुधवार आहे. ओके, 12 ऑगस्टला नो ट्रेडिंग आहे. आता आपण बोलतो की आपल्या ट्रेडिंग करून फायदा आहे का? म्हणजे समजा मी 5,000चा गेम खेळतोय, मी मध्यमवर्गीय माणूस आहे, 5,000चा गेम खेळतोय, पण असे 5,000चे 500 लोक जरी असतील ज्यांनी ट्रेडिंग नाही केली, किती फरक पडला? ठीक आहे. असे जर 5 लाख, तुम्ही जर ओवाय बघाल तर 1-1 लाख, 2-2 लाख, 3-3 लाखात असतं. तुम्हाला दाखवून तुम्ही जी ओवाय आहेत किती लॅक्स मध्ये आहेत. 25 लाख लोक आहेत ह्या लेवलला, 61 लाख लोक आहेत इथे, 79 लोक आहेत. ही तर एक बाजू झाली, नंतर दुसरी बाजू पण आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की समजा जर मी नाही केली तर फरक पडेल का? नाही, फरक नाही पडणार. पण हा, एक ठसा उमटेल, एक आंदोलन प्रकार होऊ शकतं. मी त्याला बोलत नाही की तुम्ही त्याला प्रोव्होक करतोय, तुम्ही करा, हा तुमचा डिसिजन असेल, पण वाटत चालले. माझं पण तोच मत आहे. कारण का जेव्हा सगळी एकत्र येतात ना तेव्हाच ती ताकद दिसून येते, एकीकडे पडत नाही. ठीक आहे, तो डिसिजन पुरा तुमचा असेल, तुम्ही करताय नाही करताय, कसं करताय, का नाही करताय, सगळ्या तुमचा डिसिजन आहे. फक्त मी न्यूज बेस तुम्हाला स्टोरी सांगतो की 12 ऑगस्टला नो ट्रेडिंग करून एक मुद्दा चाललाय, तो तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर मला असं बघण्यात आले, म्हणजे असं दिसते मला, मी खूप दिवसापासून बोलायचा प्रयत्न करतोय, पण 5-7 मिनिटाच्या, 8 मिनिटाच्या या 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते बोलता येत नाही, कारण का आपल्याला टेक्निकल अनालिसिस द्यायचं असतं, जे कमी वेळामध्ये आपण जास्त येतोय. ओके, मला असं दिसून येतोय की पहिलं कसं व्हायचं माहितीये का, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सची दिशा ना एक असायची. म्हणजे निफ्टी वरती गेलं का बँक निफ्टी पण वरती जायची, सेन्सेक्स पण सगळे एकत्र जायचे, आणि सगळे जर खाली आले तर सगळे एकत्र यायचे. ओके, मला ह्याच्यामध्ये तुम्ही सांगा, आता तुम्ही बघत असाल ही निफ्टी आहे, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स आहे. जिकडे ग्रीन कॅन्डल बनले रेसिस्टन्सच्या वरती, इथे बघा लाल कॅन्डल बनले. या 3 लाल कॅन्डलच्या नंतर जर तिसरी कॅन्डल लाल बघाल, तिथे ग्रीन बनले, इथे ग्रीन बनले, तिथे लाल बनले. ठीक आहे, खालच्या दिशेला आहे, इथे पण खालच्या दिशेला आहे. बँक निफ्टी पण तसंच आहे. तर माझं म्हणणं आहे की निफ्टीपेक्षा बँक निफ्टी आणि सेन्सेक्स विरुद्ध का चाललेले आहेत? मग जिकडे दोघांना एकसाथ जायचं आहे, पॅरलल चालतात ती लोक, एका प्रवाहाचे प्राणी आहेत. म्हणजे असं नाही ना की नदी इथे चालले तर उलट्या दिशेला कोणतरी जाणार आहे, असं नाहीये. त्या प्रवाहाच्या दिशेने चाललं लागतं. हे का होतंय, या गोष्टी थोड्या दिवसांनी तुम्हाला समजतील. ठीक आहे,
म्हणजे तुम्हाला निदर्शनास सांगून देतोय, तुमच्या माहितीसाठी सांगून देतो. ठीक आहे, हा एक विषय झाला, संपूया. ओके, आपण जर वीकली अनालिसिस करतोय, आता आपण वीकलीवरनं आपण येऊया डेलीवरती, डेलीवरनं येऊया 15 मिनिटावरती, 15 मिनिटं 5 मिनिटावरती, आणि आपण विषय करूया. काय वाटते तुम्हाला बघून वीकलीवरती? बघा, वीकलीवरती बघून तुम्हाला काय वाटतं नाही वाटतंय, पण एक गोष्ट नक्कीच आहे, एक ट्रेंडलाईन बनलेली इकडनं, बरोबर आहे. आता एक ट्रेंडलाईन बनले इकडनं, तुम्ही जर बघत असाल तर वीकली लावून बघा, आत्ताच्या आत्ताच काय विषय आहे तो हा. ठीक आहे, हा विषय काय आहे, लगभग लगभग मार्च पासन मार्केट ह्या झोनच्या खाली आहे. कुठल्या? अंदाज आहे, 24,500 मी असं पकडतोय, 500 अंदाज, अंदाज 500 पकडतोय. ठीक आहे, जर ही लेवल पकडली तर लगभग 370 आहे. ओके, तर मी राऊंड फिगर एक 500 पकडून, मार्केट 500च्या लेवलला खूप टेस्ट करते, 520 लेवल तुम्हाला दाखवून देईन मी एक्झॅक्ट लेवल कशी ती. तर बघण्याचा मुद्दा असा की मार्केट इकडनं वरती गेलेलं, आणि त्यानंतर मार्केट एक चांगला मुवमेंट पकडला, एक खाली आलं, हा बाउन्स पेजर मार्केटला वरती जातो, पण काही कारणास्तव मार्केट खाली आलं. ठीक आहे, खाली आलं. आता खाली नंतर ही जी ट्रेंड लाईन होती ना, त्याला सपोर्ट करून मार्केट वरती चाललंय, म्हणजे ही ट्रेंड लाईन आता काही कामाची नाहीये. इथे एक ट्रेंड लाईन बनलेली आहे, म्हणजे समजा ना, लगभग ही जर मार्चची कॅन्डल आहे, तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै पण संपला, 5 महिने मार्केट एका झोन मध्ये अडकलंय असं बोलणं काही चुकीचं नाही आहे. ओके, पण त्यानंतर जर मी या हफ्त्याची कॅन्डल बघत असेल, गेल्या हफ्त्याची कॅन्डल बघत असेल, ती कॅन्डल ह्या झोनच्या, ह्या लाईनच्या वरती, जो आपला ट्रायंगल बनतोय त्याच्यावरती क्लोजिंग बनलेली आहे. ओके, क्लोजिंग बनली आहे, वीकलीची कॅन्डल क्लोजिंग बनलेली आहे. तुम्ही बघाल तर कॅन्डल डोजी टाईपची बनली आहे, आणि टॉपला डोजी म्हणजे काय, रिव्हर्सल, म्हणजे मार्केट परत ह्या लेवलला येईल, 23,800 येईल आणि परत जाईल असं. ओके, तर ही गोष्ट वीकली वरती आहे, त्यामुळे जरासं मी वेगळ्या मताचं वेगळं मत किंवा वेगळ्या गोष्टी समजू शकतो. ओके, गोष्ट अशी पण येते की हा जो हाई आहे, जर मी ह्याला अजून जरा पुढे नेलं तर हा एक्झॅक्ट ह्या लेवलला येतोय, जिकडे मार्केटने रिटेस्ट करून मार्केट खाली आलेलं आहे जोरात एकदम. बघा ना. ओके, मुद्दे लिहत घेत जा, नोट करा, जेणेकरून तुम्हाला या हप्त्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी खूप येईल, आणि मार्केट आता झोनच्या वरती निघायचा प्रयत्न करत आहे. ओके, मग आता मला काय करायचंय, विकलीचा हाय, विकलीचा लो मला मार्क करायचंय. काय करायचंय मला, विकलीचा हाय आणि विकलीचा लो मला मार्क करायचा. किती लेवल निघून येते बघा, लगभग जर असं बघायला गेलं ना, तर सरळ आपण इकडेच मांडवे ना, कॅन्डल इकडे घेऊन गेलो, तर याची जो लो आहे तो 420 आहे, आणि जो हाय आहे तो 774 आहे. म्हणजे 420 आणि 774, 780 पकडतोय, 24,000 मध्येच आहे मार्केट. ठीक आहे, तर आता कुठे जरा तरी मार्केट 24,000च्या वरती आलेलं आणि स्टेबल झालेलं आहे असं वाटतंय. ठीक आहे, आता हा झाला विकलीचा अभ्यास. तुम्ही जर मार्क केलात 780 आणि 420, हा लेवल मार्क करून घ्या, मग लो आणि हाय केला. ठीक आहे, त्यानंतर मी जर डेली वरती येतो, तुम्हाला पॅटर्न कळला असेल तर बघून घ्या. ठीक आहे, विकली वरती ना, इथे जो गॅप आहे ना, गॅप, बहुतांश मार्केट हा गॅप भरण्यासाठी येऊ शकतं, आणि हा जर पॅटर्न बोललो ना, तर हा एक चांगला पॅटर्न दिसत आहे आता आता बोलती का, कारण बघा इथे या वीक मध्ये ना, 15 जून पासून जून, जुलै, ऑगस्ट मार्केट एवढ्याच झोन मध्ये होतं, एवढ्या झोन मध्ये. ठीक आहे, हा विषय बघा, इथे विषय बघा खूप मोठे, पण इथे विषय जरासा खूप कठीण झाला होता, जो विषय आता संपलाय. बघा, जेव्हा विषय संपतात ना, तेव्हा नवीन विषय येतो, आणि नवीन विषयावरती अभ्यास करणं म्हणजेच तज्ञाचं काम आहे. ओके, तेच आपण करतो, त्यालाच आपण टेक्निकल अनालिसिस बोलतो. ठीक आहे, आता पुढे तर विषय असा पण येतोय की इथे गॅप आहे, गॅप भरण्यासाठी मार्केटला ही लेवल कुठली, 980, म्हणजे लगभग 25,000ची लेवल, जी एक राऊंड फिगर लेवल असून एक सायकोलॉजिकल लेवल आहे, त्या लेवलला तोडणं जरुरी आहे. मार्केट तुम्हाला 23,500 किंवा अजून वरती 26,000 पर्यंत नेण्याची प्रयत्न करू शकते. लिहून घ्या. ओके,
दुसरी गोष्ट, आता उद्या मार्केट गॅप अप होण्याची शक्यता जास्त आहे. याची कारण खूप आहेत. आता कारण बघण्यापेक्षा की गॅप अप होतंय, मग त्याच्या पाठचं कारण काय? गॅप अप होऊन मार्केट प्रॉफिट बुकिंग करून खाली यायला लागणार आहे का? विषय समजून घ्यायचा प्रयत्न करा. गॅप अप होतंय, उद्या ग्रीप अप होईल, उद्या ग्रीन कॅन्डल इथे बनेल पण, ठीक आहे, पण ती खरीच ग्रीन कॅन्डल आहे का? तर त्या बघण्यासाठी मी डेली वरती येतो, कारण मला अभ्यास तर सगळ्या गोष्टी करायचा आहे. तर डेली वरती मला असं दिसून येत आहे की मार्केट एका झोन मध्ये असताना, ओके, मार्केट ना एक ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केलाय आणि मार्केट त्या लेवल येऊन थांबलंय. आणि इकडनं मार्केट इकडे किंवा इकडे, जर मार्केट इकडनं असं जात असेल तर तुम्हाला माहितीये अशा पद्धतीला, अशा सेटअपला, अशा स्ट्रॅटेजीला काय बोलतात? माझ्या मुलांना कळलं असेल काय बोलतात ते. याला बोलतात पुलबॅक सिनेरिओ. या मार्केट रिटेस्ट करून, लेवल रिटेस्ट करून वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एवढा दिवस मार्केट जर एका लेवलला थांबलंय तर मार्केट जास्त दिवस थांबणार नाही. लगभग पुरा हप्ता मार्केट एकाच रेंज मध्ये, ती पण कितीची रेंज आहे तुम्ही बघून घ्या, आपण मोजूया जास्तीत जास्त. लगभग 350 पॉईंट मध्ये मार्केट थांबतंय पुरा हप्ताभर. म्हणजे तुम्ही बघा ना, इकडे 4 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, ही बघा, ही 3 ऑगस्टची कॅन्डल आहे, ही 4 ऑगस्टची कॅन्डल आहे, ही 5 ऑगस्टची कॅन्डल आहे, 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. म्हणजे या कॅन्डल ज्या प्रकारे बनल्यात त्या प्रकारे मला असं वाटतं की इथे एक रिटेस्ट घेत मार्केट वरती चाललंय आणि मार्केटचे सेंटिमेंट्स पॉझिटिव्ह आहेत. मुद्दा तुम्हाला कळला का? ओके, म्हणजे उद्या पॉझिटिव्ह बोलल्यावर पटकन बाईंग करू नका, डायरेक्टली कॉल मध्ये बसू नका, हे माझं मत आहे, ठीक आहे. मी चुकीचा या बरोबर असू शकतो, सॉरी जरा क्लायमॅटिकल तब्येत मुळे तब्येत जरा खराब आहे, त्याची मी क्षमा मागतो. तर रिटेस्ट करून वरती जात असेल म्हणजे उद्याच्या उद्या तुम्ही कॉल या पुट हा विषय करू नका, कारण का मी सेबीचं रजिस्टर्ड ट्रेडर नाहीये. मी फक्त तुम्हाला टेक्निकल अनालिसिस तुमच्या येणाऱ्या उद्या दिवसाच्या बद्दल आराखडा सांगतो, काय लेवल सांगतो, काय समजूत देतो, काही गोष्टी तुम्हाला डीपली समजण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. जर तुम्ही ह्या बेसवरती माझ्या बोलण्यावरती काही ट्रेडिंग करत असाल, ती पूर्णपणे तुमची जबाबदारी असेल, त्यासाठी मी जिम्मेदार नसणार आहे, कारण का मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाही. डिस्क्लेमर देणं जरुरी आहे युट्यूबला. रामकृष्ण हरी. ओके, तर युट्यूबवर आठवलं की धन्यवाद तुमचं, तुमचे सगळ्यांचे आभार, तुमचं सगळ्यांचं प्रेम. मला 1 वर्ष युट्यूब चॅनल मध्ये झालेलं आहे. गेल्या ऑगस्टला मी चालू केलेला प्रवास, ह्या 2025ला 2026 पर्यंत आता मी पोहोचलोय. सबस्क्रायबर वाढू किंवा नाही वाढू देत, माझा प्रवास चालू राहणार आहे. आय एम व्हेरी डॅम पॉझिटिव्ह. 1 वर्ष सलग त्याच गोष्टीवरती प्रयत्न करणं. मी तुम्हाला लेवल देण्यापेक्षा मी असं समजतो की माझं नॉलेज मी वाढवतोय. लेवल तर तुम्हाला देतोच आहे, म्हणजे असतो ना इगो आहे, मी मोठा आहे, असे गोष्टी नाहीत. मी माझंच नॉलेज वाढवतोय, कारण का ह्या गोष्टीमध्ये जेवढं नॉलेज भेटेल तेवढं कमी आहे, ठीक आहे. तुमचे आभार, धन्यवाद, तुम्हाला साक्षांग नमन, असंच प्रेम, असेच आशीर्वाद राहू दे, ठीक आहे. परत येऊया आपल्या टॉपिकला की रिटेस्ट केलंय तर मग उद्या काय, ओके. दुसरी अजून एक गोष्ट तुम्हाला जर लक्षात आली असेल ना, तर तुमच्या कानावरती गेली की माहिती नाहीये, की युएसए बोलण्यापेक्षा तात्या बोलूया आपण, 100% टॅरिफ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मग तुमच्या खबर पोहोचली असेल. मग जर असं असेल आणि मार्केट जेव्हा टॉपला आहे तेव्हा बायर्स काय बोलतील, ह्याच्यावर उचला टाका, परत काय बोलल्यावर मार्केट परत खाली येईल. विषय तो पण येतो की पॉझिटिव्ह तर आहे, मार्केट रिटेस्ट पण घेतलाय, आता परत ह्याने विषय काढलेला आहे. मी तर बोलेल मेला आपल्यावरती जळतो. कोकणीमध्ये आम्ही काय बोलतो की मेला आमच्यावरती जळतोय, की आम्ही जेव्हा पण हायला येतोय तेव्हा तो काय ना काहीतरी गडबड करतो, काय ना काहीतरी बोलतो. बोलू दे, फरक पडत नाहीये. दुसरी गोष्ट, आता इंडियन मार्केटला आहेत ना, बाहेरगावच्या मार्केटने काहीच फरक पडत नाही. पहिला आम्ही ग्लोबल मार्केट बघायचो, त्यानंतर आमचं डिसिजन असायचं की काय करायचं नाही करायचं. आता होतो ना, चिते की चाल चालतोय आपला इंडियन स्टॉक मार्केट. निफ्टी बोला, कुठलाही स्टॉक मार्केट बोला, आपल्या इंडियाचं ना जे पण इंडेक्स बोलतो ना, ते आपल्या प्रमाणेच चालतंय. तेव्हा कुठेही मार्केटमध्ये फॉल आला या वरती गेलं काही फरक पडत नाही.
आणि ह्याच गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण आपली स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे एवढ्या दिवसापासून. ठीक आहे. तर एक चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे. इन्व्हेस्टर्स बाहेरचे आता आपल्याकडे येण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, USA मध्ये 23,000 नोकऱ्या गेलेल्या आहेत. एक रेशो असतो. त्याप्रमाणे 9 लाखापेक्षा लोकांना टेम्पररी जॉब पासून काढण्यात आलेलं आहे. 9 लाख म्हणजे काय आकडा झाला, तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे. जर हा टेम्पररी लोकांना जर काढलेला आहे, मग हे तर परमनंटच निघून गेलेत ना, म्हणजे जॉबलेस आहेत. टेम्पररी म्हणजे काम होतं, चला तिकडे ₹1000 महिन्याला भेटायचे, मला तिकडे ₹10 रोज भेटतायत, ₹500 महिन्याला, ₹300-400 मी कमवतोय. डॉलर प्रमाणे वार्ता करतोय मी. तर असा विषय जर येतो ना, तेव्हा हा आकडा जरा पचण्यासारखा नाहीये. आणि जर असं झालं तर त्यांची इकॉनॉमी खराब होण्याची परिस्थिती आहे. म्हणून हा प्रॉब्लेम. आणि जेव्हा असा प्रॉब्लेम येतो तेव्हा काही ना काही गडबड होते. आणि त्यांचा डॉलर तुम्ही बघाल ना, आता ऑइल पण बघाल 92 पॉईंटला आहे. 82 पॉईंटला ऑइल, क्रूड ऑइल काहीतरी आहे. ते जर 85च्या वरती गेलं तर मग जराशी पॅनिक सिच्युएशन होऊ शकते, बायर्स पॅनिक होऊ शकतात. कारण का वारंवार एवढी मेहनत करून जर पैसा लावायचा आणि परत खाली दिसेल तर मग इंटरेस्ट नाही, मग ते लोक सेलिंगला चालू करतील आणि मार्केट ह्या कगारावरती येईल. म्हणजे आता काय, एक तर गोष्ट रिटेलची आहे आणि एक तर गोष्ट ग्लोबलची आहे. माझ्या मते ह्या वेळेला मार्केटने त्यांना दाखवून दिलं पाहिजे की येस, इंडियन बायर्स आर व्हेरी स्ट्रॉंग, इंडियन मार्केट इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि हा मुवमेंट आला पाहिजे. कमी कमी 25,400 पर्यंत मार्केटनी जायला पाहिजे. ठीक आहे. पण ते येणाऱ्या काळामध्ये कसं होणार तुम्हाला सांगतो मी. बघा डेलीवर तुम्ही बघाल ना, तर हा जो पॅटर्न बनत आहे ना, तर मला असं वाटतंय, म्हणजे माझी असं काही अपेक्षा नाहीये, पण असं वाटतंय की मार्केट परत ह्या लेवलला येऊन ऑगस्टचा महिना पण ह्याच महिन्या लेवलमध्ये काढायचा प्रयत्न करेल. मी बहुतांशी चुकीचा असावा, कारण का मला अशी अपेक्षा नाही की मार्केटने खाली यावं, मार्केटने वरती जावं. मी तर कॉल पुट करतो, आम्हाला काही फरक पडत नाही मार्केट वरती जावं खाली जावं. ठीक आहे. कारण आम्ही डेली ट्रेडर आहोत, 5-5 मिनिटाचे ट्रेड आम्ही करतो, आमचं विषय. पण विषय माझ्या पोटापुरती येत ना. आपल्या देशाचा जेव्हा विषय येतो ना, देशाचा विषय जे होतो ना, तेव्हा मी कोण नसतो. मला मला पाहिजे की माझ्या मार्केटनी, माझ्या देशाच्या मार्केटनी, माझ्या लोकांनी चांगले पैसे कमवले पाहिजेत. ठीक आहे. म्हणून त्यासाठी मी अपेक्षा आहे. पण एक सांगण्याची गोष्ट अशी आहे की हा पॅटर्न मला दिसतोय, जो येणाऱ्या भविष्य काळामध्ये आहे. ठीक आहे. तर तो एक विषय झाला. आता जर आपण 5 मिनिटाच्या चार्टवरती येऊ, तर पहिले 5 मिनिटाच्या पहिले 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊया आणि बघूया. 31 जुलै किंवा आम्ही 3 ऑगस्ट पासून बोलू, पुरा हप्ता मार्केटने झोन मध्ये काढलाय आणि ट्रेंड लाईन सेट केलेली आहे. बघा, जी ट्रेंड लाईन तुम्हाला दाखवलेली मी. ठीक आहे. आता ही ट्रेंड लाईन जी आहे ना, ही ट्रेंड लाईन लेवल समोर सांगतो मी परत एकदा. जर मार्केट 520च्या खाली गेलं तर माझ्याकडे पहिला जो सपोर्ट आहे, ठीक आहे, तो लगभग 480चा आहे. त्यानंतर डायरेक्टली माझा सपोर्ट आहे 420चा. आणि त्यानंतर डायरेक्टली एक सपोर्ट आहे माझा 360चा. 360, 420. आणि मार्केट जेव्हा पण असं थांबतं ना, कुठे वरती येऊन ट्रेंडला येऊन थांबतं ना, तेव्हा ते एक भरारी घेण्यासाठीच थांबतं. असं 99% या किंवा 99 बोलू शकत नाही मी, 80 ते 90% बघण्यात आलेला हा अनुकरण आहे, जो मी तुमच्यासमोर प्रस्तावित करतोय. की मार्केट जेव्हा एक रेसिस्टन्स घेऊन थांबतं ना एक लेवलला, म्हणजे रेसिस्टन्स म्हणजे एका वरच्या पातळीवर येऊन थांबतं, तर इथे थांबतं तेव्हा इकडनं ते वरच्यासाठी जाण्यासाठी थांबलेलं असतं. तर हा माझा एक विचार आहे. हा विचार चुकीचा बरोबर असू शकतो, त्याच्यावरती कोणी ट्रेडिंग करू नका. ठीक आहे. जर मार्केटनी उद्या 600 लगभग 60ची लेवल तोडली, तर मार्केटचा पहिलाच माझा टार्गेट जो असेल ना, तो 780 असेल. ओके. 780 असेल. आणि त्यानंतर माझा जो दुसरा टार्गेट असेल तो लगभग ही बघा, एक इथे लेवल मला दिसते, बरोबर आहे. 24,920 माझा टार्गेट आहे. लगभग मार्केटनी या हफ्त्यामध्ये
इकडनं 500 वरनं 400 पॉईंटची रॅली द्यावी किंवा हा ब्रेकआउट तरी द्यावा, जेणेकरून मी 25,000ची माझी लेवल ओपन होताना मला दिसणार आहे. बघा मार्केट खूप सिंपल आहे. उद्याच्या उद्या गॅप अप जर झाला मार्केट, इथे गॅप अप झाला तो रिटेस्ट करत बसणार नाही. मी तुम्हाला हरवेळेस सांगतो की जेव्हा पण मार्केट वरती जात असेल तेव्हा इथे मला रिटेस्ट होणं जरुरी आहे, आणि जेव्हा पण मार्केट मला खाली येणं तेव्हा रिटेस्ट जरुरी आहे. पण उद्या काय होऊ शकतं माहिती की मार्केट ऑलरेडी लेवलच्या वरती आहे, 520च्या लेवलच्या वरती त्यांनी हे केलेलं आहे. खूप दिवसांनी 520ची लेवल ही स्ट्रॉंग रेसिस्टन्स म्हणून दिसत होती, दर्शत होती. पण आता त्याचं काय झालंय की ती आता सपोर्ट म्हणून दिसणार येते. याचा अर्थ काय, ती ऑलरेडी वरती आहे. त्यामुळे इकडनं मार्केट रिटेस्ट घेणार नाही, मार्केट सरळ वरती जाईल. तुम्हाला वेळ पण टाइम पण देणार नाही बाईंगसाठी, नुसती बाईंग दिसेल तुम्हाला. ओके, ही गोष्ट खरी व्हावी उद्या दिवसामध्ये, जेणेकरून माझा इंडियन भारतीय स्टॉक मार्केट जास्त गोष्टींवरती निर्भर न राहता स्वतः सक्षम बनेल. आणि लोक बाहेरची बोलतील की नाही बाबा आता ही लोक बाहेरच्या देशावरती नाही, स्वतःचा एक रेंज झालेला आहे, त्याप्रमाणे मार्केट आपल्या पद्धतीमध्ये चालणार आहे. आणि हीच खरी पद्धत आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये एक सोन्याची सुवर्ण संधी देणार आहेत. तुम्ही एसआयज बोला, म्युच्युअल फंड, खूप चांगले रिटर्न्स भेटलेले आहेत लोकांना या लेवलला आता बॉटम बसता आतापर्यंत. त्यामुळे अजून जर थांबण्याचा प्रयत्न केला आपण तर नक्कीच एक चांगला दृष्टिकोन किंवा एक चांगलं मार्केटची हाय लेवल बघायला भेटेल. मी तर बोलतो येणाऱ्या काळामध्ये 26,000ची जी लेवल आपण टच केली ती पण आपण बघू शकतो, ऑल टाइम हायच्याकडे पण जाण्याचा एकदा तरी प्रयत्न करू शकतो. फक्त ही रेंज तोडून मार्केट एकदा वरती आलं पाहिजे. ओके, पहिल्या 519 आता 920 आणि 25,000ची लेवल झाली, त्यानंतर वरचे आपले द्वार खुलतील. ठीक आहे, मी डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे कारण का वीकली वरती आपला अभ्यास एकदम मजबूत पाहिजे, त्या गोष्टीवरती आपले विचार खूप क्लिअर पाहिजेत की मला कुठे घ्यायचं कुठे नाही घ्यायचं. ठीक आहे, 5 मिनिटावरती जर मी बघतोय ना तर माझा विषय एकदम क्लिअर आहे. बघा एकदम क्लिअर आहे. ठीक आहे, एकदम क्लिअर आहे. मी याला सेव्ह करतो जेणेकरून त्या लेवल्स चांगल्या राहतील. उद्या 10 तारीख, 11 तारीख, 12 तारखेला ट्रेडिंग नाहीये. सोमवारी पण उद्या मी व्हिडिओ बनवेन 11 तारखेचा. ठीक आहे, 12 तारखेला मी तुम्हाला परत आठवण करून देईन. मी बहुतांशी ट्रेडिंग करणार नाहीये. हा एक अनबॉन्डेड रिलेशन आहे ट्रेडर लोकांचं, ज्यांनी एक कुठेतरी दिसून येईल की यस रिटेल ट्रेडर या खालचे प्रो ट्रेडर या आम्ही मध्यमवर्गीय लोक पण काहीतरी करू शकतो. इतिहास गव आहे. तुम्हाला येणार गेल्या 2-3 महिन्यामध्ये जे झालेलं, एका छोट्या व्यक्तीने, एका सिंगल व्यक्तीने सगळ्या गोष्टींवरती मात करत विजय प्राप्त केलेली आहे. मग ती कुठली, मी असं कुठल्याही पक्षाचं बोलत नाहीये, पण त्या व्यक्तीबद्दल बोलतोय की ताकद सगळ्यांमध्ये असते. फक्त ती आहे ना, तुम्ही कुठल्या लेवलला घेऊन जाताय हे आहे. कुठल्या लेवलला म्हणजे ह्याच्यामध्ये खूप त्रास आहे, तुम्हाला खूप डोकेदुखी आहे, खूप गोष्टी तुम्हाला सगळ्या बोलतात ना, फायनान्शियली, फिजिकली, मेंटली, सोशली, फॅमिलीच्या सगळ्या गोष्टींना हँडल करून जो माणूस ह्याच्यातनं वरती निघतो तोच खरा एक मोठा व्यक्ती बनतो आणि त्याचीच हिस्ट्री दर्शवली जाते. त्यामुळे ह्या गोष्टींना जर तुम्ही थकाल आणि बोलाल की नाही मला जमत नाहीये या मला करत नाही, म्हणजे खूप लोक माझ्यापेक्षा चांगली लोकांना मी बघितले ट्रेडिंग करताना. माझ्या बरोबर काही लोक अशी होती ज्यांचं नॉलेज, त्यांचं अनालाइज एवढं चांगलं होतं ना की त्यांनी विचार करायचो की तुमचं एवढं नॉलेज कसं. आणि त्या लोकांनी आज ट्रेडिंग सोडलेली आहे का, थकले मेंटली, फिजिकली, फायनान्शियली. आणि जेव्हा माणूस थकतो ना आणि हारतो ना तेव्हा तो कधीच आयुष्यात उठू शकत नाही, आणि ज्यांनी ती स्वप्न बघितली कधीच पूर्ण करू शकत नाही. तुमच्या स्वप्नांना जर पूर्ण करायचा ताकद तुमच्यामध्ये नसेल तर ही वाट तुमच्यासाठी नाहीये. मी स्पष्ट बोलतोय, जरा रूडली, सॉरी, माफ करा मला. पण ज्यांच्या स्वप्नांमध्ये ताकद आहे ते उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघू शकतात. त्यांनी या मार्गावरती यावं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवावं. आणि सिद्ध करणंच म्हणजे तपश्चर्या आहे, जी मी एवढ्या वर्षापासून केली. माझा 9वा बॅच चालू आहे. मी मोठेपणा करत नाहीये, पण मी सांगतो की सामान्य माणूस जेव्हा आत्म्याबरोबर, आपला आत्मा बोलतो ना, आत्म्याशी कनेक्ट करतो. मी माझ्या स्टॉक मार्केटचं नावच ठेवलेलं आहे की कनेक्टिंग सोल टू स्टॉक मार्केट. का, जिथपर्यंत तुमचा आत्मा कुठल्या गोष्टीला जुळत नाही ना
तिथपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये तत्पर होऊ शकत नाहीत. म्हणून आत्मा जोडणं जबरदस्ती मला करायचं. लोक करतात बाजूला ट्रेडिंग करतो त्याच्याकडे ऍप आहे म्हणून मला घ्यायचंय. आता बाजूला आयफोन घेतला ठीक आहे, त्याच्या बापाकडे पैसा आहे. माझ्या बाप छोटा मध्यम वर्गाचा माणूस आहे. तो एक साधी नोकरी करून 10,000ची, त्याला आयफोन घ्यायला सांगितलं नाहीत ना. दुसऱ्याला बघून ट्रेडिंग करू नका, रील्स बघून ट्रेडिंग करू नका. मी हात जोडून विनंती करतो. दुनिया खूप मोठी आहे, पैसा खूप आहे, पण हा पैसा फुकटचा नाहीये, मेहनतीचा आहे, एक्सपिरियन्स आहे. तुमच्या स्वप्नांमध्ये किती ताकद आहे, तुमच्यामध्ये किती ताकद आहे हे तुम्हाला दाखवून येते. हे मी सिद्ध केले, तुम्ही पण सिद्ध करा. येणारा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबत आहे. खूप काही गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितल्यात, त्या जर तुम्हाला समजल्या असतील, आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.